नागपूर येथे आज होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या एकदिवसीय सामन्याचा तिकिटाचा काळाबाजार सुरू आहे। काही जण सोशल माध्यमांचा देखील यासाठी वापर करत आहेत। इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याशिवाय पागलखाना चौक परिसरातून देखील एका आरोपीला अव्वाच्या सव्वा दराने तिकिटे विकताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। सामन्याची ऑनलाईन तिकीटं काही वेळातच संपल्यामुळे काहीही करून सामना प्रत्यक्ष पाहायचाच या अट्टाहास पोटी काळाबाजार करण्याचे फावत आहे। त्यामुळेच दुपटीहून अधिक दराने क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारात विक्री होत आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावरून होत असल्याची बाब समोर आल्यावर पोलिसांनी फेसबुक, इंस्टाग्राम आदीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। नागपूर वाव या सामन्याची 8,000ची तिकिटे 12,000ला, 5,000ची 10,000ला व 3,000ची 7,000ला अशा भावाने विकले जात आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।